बीड शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीने आपलं प्रस्थ वाढवलंय. ज्या पद्धतीने 7-12 हॉटेलवर बिल मागण्याच्या वरून त्या पद्धतीचा प्राणघातक हल्ला या 7-12 हॉटेलच्या मालकावर करण्यात आला आणि ज्या पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने बीडमध्ये कार्यरत आहे याचे धिंडोडे उडवणारा हा प्रकार. वास्तविक स्वरूपात बिल मागण्यावरून जर अशा पद्धतीचे जीवघेणे हल्ले होत असतील तर खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांनी व्यापार करावा कसा आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या भूमिका या कायद्या सुव्यवस्थेच्या झाल्या आहेत ना त्याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन की इथले राजकारणी? कारण की या सगळ्या गोष्टीचा जो आज थैमान मांडलाय आणि खऱ्या अर्थानं रोज एक नवीन प्रकार ऐकायला मिळायला लागलाय. खऱ्या अर्थानं ह्याच्यामुळे सामाजिक जी परिस्थिती आहे ती लयाला गेलेली आहे काय अशीच परिस्थिती आलेली आहे. आमचे राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी मोठमोठ्या घोषणा करतायत, मोठमोठे विधानं करतायत, पण जो जिल्ह्यातल्या परिस्थितीवर मात्र नियंत्रण आणताना यांचं तोंड शिवलं जात आहे. मूग घेऊन गप्प बसतायत. काय नेमकं या सगळ्या प्रकरणाचं कारण? नेमकी याच्यातली काय आहे भूमिका? याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, कोणतीही जिल्ह्याची विकास हा तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अवलंबून असतो. ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती ही शांतीपूर्ण आणि ज्या पद्धतीनं विकासाला पोषक असेल तरच खऱ्या अर्थानं गुंतवणूकदार त्या जिल्ह्यात आपलं गुंतवणूक करून आपला व्यापार वाढवतात. पण सध्या ही व्यापाराची परिस्थिती ज्या पद्धतीनं खुंटीला टांगल्या गेलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था ही पायाखाली तुडवत ज्या पद्धतीचा गुंडागिरीचा जो एक सुळसुळाट या जिल्ह्यात झालाय ना त्यामुळे अंगावर काटा येऊ लागलाय. केजची घटना झाली नाही की आता बीडमध्ये घटना घडली. बीडमध्ये हॉटेल 7-12 प्रसिद्ध असं हॉटेल आहे आणि ज्या पद्धतीने या 7-12 हॉटेलवर नेहमी खवय्यांची रेलचेल असते त्या रेलचेलीमुळे या हॉटेलचं नावलौकिक चांगल्या पद्धतीने झालंय. आणि याचे जे मालक आहेत, ह्याचे जे चालक आहेत ते दिनेश कांतोंडे यांनी चांगल्याच कमी काळामध्ये आपल्या या हॉटेलचं नामांकित केलंय. परंतु ज्या पद्धतीनं बिल मागण्यावरून ओंकार लकडे या तरुणाने या मालकावरच हल्ला केलाय. आता हा प्रकार नेमका बिल मागण्यावरून आहे का अजून कोणते प्रकार याच्या मागे दडलेले आहेत हा पोलीस तपासाचा भाग आहे. परंतु सध्याचं कारण बिल मागण्याचं हे पुढे केलं जात आहे आणि वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीने ही कायदा आणि सुव्यवस्था खुंटीला टांगणारी गोष्ट आज बीड शहरामध्ये जर घडत असेल आणि सोलापूर धुळे हायवेच्या लगत म्हणजे बीड शहरापासून जास्त काही लांब नाहीये आणि याची हा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आलाय. पण परिस्थिती ही नोंदवी कुठपर्यंत चालणार आहे? ज्या पद्धतीने ह्या गुंडगिरीला ज्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळत आहे, रोज एक नवीन प्रकार घडतोय त्याला जनप्रतिनिधी दाबण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या पत्त्यावर नसलं की त्याला हवा देण्याचं काम करतायत. अशा परिस्थित्या जर खऱ्या अर्थानं जिल्ह्यात वाढू राहिल्या तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती कशा परिस्थितीनं जगायची आणि व्यापाऱ्यांनी व्यापार कोणत्या उद्देशाने करायचा, कोणाच्या हमीवर करायचा, कोण सुरक्षता देणार कोण आहे? कारण की क्षुल्लक कारणावरून अशा पद्धतीचे जीव घेणे हल्ले होत असतील आणि त्यासाठी प्राणघातक असे शस्त्र जर समोर येत असतील. सदरील घटनेचा सीसीटीव्ही फुटेज हा पोलिसांच्या हाती लागलाय, हा माध्यमांच्या हाती लागलाय. परंतु असे सीसीटीव्ही फुटेज कितीही लागू द्या परंतु त्याच्यावर झाकणारी परिस्थिती पुढे येत असेल, लगेच त्याला दुजोरा देणारे काही मंडळी त्याच्या बाजूने बोलणारी असेल तर खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थितीचा उपयोग काय? आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना आज खुंटीला बांधून कायदा सुव्यवस्था काय असते हे आज बीड जिल्ह्याला किंवा बीड शहराला कळायला मार्ग नाहीये. कारण की प्रत्येक ठिकाणी आपला स्वैराचार आहे, म्हणेल ती परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने कायदा आम्ही खिशात घेऊन फिरतो तसा पिक्चर मध्ये डायलॉग मारला जातो
तसे या प्रवृत्त्या सध्या बीडमध्ये फुलताना दिसत आहेत. आता त्या दिनेश कांतोंडेचा जो प्रकार झालाय तो काही दिवसा अगोदर विलास घुले सोबत झालाय आणि विलासला त्या विषयांमध्ये आपला प्राण गमवावा लागला. आता अशा पद्धतीचे बळी आणि अशा पद्धतीचे प्राणघातक हल्ले कुठपर्यंत होणार आहेत आणि कुठपर्यंत या सगळ्या गोष्टींची परिस्थिती मांडता या जिल्ह्याची परिस्थिती अशा पद्धतीने दयनीय अवस्थेत कुठपर्यंत मांडायची. आता हाच प्रश्न खऱ्या अर्थानं नैतिकतेला पडायला लागलाय. पण आमच्या राजकीय लोकांना याचं कसलंही न भान आहे ना याचा विचार आहे. कारण आज ज्या पद्धतीच्या भूमिकेत हे सगळे वावरतायत, सगळे सारखेच आहेत, हे वावरतायत ना, ते वावरण्याच्या मागे जी परिस्थिती मांडली यांनी, खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा छडा आणि या सगळ्या गोष्टीवर व्यसन घालण्याचं काम या राजकीय मंडळीचं आहे. कारण की जनता तुम्हाला निवडून देते हो त्यासाठीच, सुरक्षितता राहावी म्हणून, तुम्हाला राजकारण करण्यासाठी किंवा उणे दुणे काढण्यासाठी हे जनप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर जबाबदारी दिलेली नाहीये जनतेने. पण खऱ्या अर्थानं याचं निर्वहन कोण करणार आहे, याचं खरं पावित्र्य सांभाळणार कोण आहे? कारण की आपल्या आपल्या परिस्थिती आपल्या पद्धतीने आल्या की त्याच्यावर मग भाष्य करायची, त्याच्यावर कॉमेंट्स करायचे, त्याच्यावर मागण्या करायच्या. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस वर पळतोय, सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक गोष्टीसाठी आज दहशतीच्या वातावरणात आहे, त्या सगळ्या परिस्थितीला आवरणार कोण आहे? कारण की आज सगळ्या एसपी महोदयांनी सगळ्या परिस्थित्या करून बघितल्या, खांदेपालट केली, कर्मचाऱ्यांची केली, अधिकाऱ्यांची केली, ज्या पद्धतीच्या पथकं निर्माण केली, पण या सगळ्यांची परिस्थिती गोलमोलच आहे. आजही या सगळ्या गोष्टींवर ज्या पद्धतीचा लगाम लागला पाहिजे, ज्या परिस्थितीमध्ये याला आवरता आलं पाहिजे, ती आज परिस्थितीच आमच्या हातात दिसत नाही. फक्त दिसतोय तो हा गुंडागर्दीचा तमाशा. आणि ज्या पद्धतीने हे युवक जे अजून परिस्थितीच्या बाहेर गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जर इतक्या छोट्या क्षुल्लक कारणावरून जर प्राणघातक शस्त्र जर सामाजिक परिस्थितीमध्ये येत असतील, अशा पद्धतीची दहशत जर सामाजिक परिस्थिती माजवण्याचा प्रयत्न करत असतील, तर मग सामाजिक परिस्थिती लयाला गेली नाही तर काय समजावं? आज जिथं बघितलं की कोणताच असा तालुका राहिलेला नाही की जिथं अशा पद्धतीच्या घटना आम्हाला निदर्शनास येत नाहीत. प्रत्येक ठिकाणी हीच माफियागिरी आहे, प्रत्येक ठिकाणी ही गुंडगिरी आहे. आणि बोलता बोलता असं म्हणण्याची वेळ लागली की आतापर्यंत तरी एकमेकाच्या हेव्या देवावरून, एकमेकाच्या घेवाण देवाणीवरून, एकमेकाच्या सूडबुद्धीनं काही प्रकरणं होत होती. पण आता व्यापारी टार्गेट होतोय. आणि हे व्यापारी टार्गेट होत असताना खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने व्यवसाय करावा का नाही करावा, कारण की व्यवसाय केला तर करावा तर परिस्थिती करू देत नाही, आणि बंद केलं तर घरचे स्वस्त बसू देत नाही. अशा दुविधेच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली व्यवस्था, यांना सुरक्षा कोण पुरवणार आहे? यांच्या जीविताची हमी कोण घेणार आहे? यांना ज्या पद्धतीची व्यवसायाला पोषक वातावरण कोण तयार करणार आहे? असे अनेक प्रश्न आता पटलावर येऊ लागलेले. त्या दिनेश कांतोंडेने आता कोणाच्या तोंडाकडे बघावं की माझ्या धंद्याला ही सुरक्षितता देण्यासाठी का त्याच्या दारात घेऊन पोलीस उभे करावे? कारण की या सगळ्या गोष्टी आता अशा पद्धतीच्या झाल्यात की कुणीही कुणाचा वाली राहिलेला नाहीये आणि कुणावरच कुणाचा पगडा राहिलेला नाहीये. सगळे आपल्या पद्धतीचे मनमानी राजे झालेले आहेत. आणि मनमानी राजे आज ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवतायत, ज्या पद्धतीने परिस्थिती हाताबाहेर घालतायत आणि रोज एक बातमी द्यायला मजबूर करतायत, पण याची खऱ्या अर्थानं राजकारण्यांना कसल्याच पद्धतीची दखल आणि विचार करण्याची गरज पडत नाही. फक्त विधानं करायची, मागण्या करायच्या आणि आपल्या पुरतं पोळी शेकण्यासाठी जे काही मिळेल त्याची भांडवल करायचं, हेच आता राजकारणाचा मूळ उद्देश झालाय. विकासाची आणि विकासात्मक गोष्टीची चर्चा आमच्याकडे कधी पोहोचत नाही. एखादा नवीन प्रोजेक्ट आलाय, नवीन प्रोजेक्टची एक नवी सुरुवात होणार आहे, याच्यात 100-200 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, अशाही बातम्या कानावर पडत नाही.
किंवा एखाद्या ठिकाणी नवीन MIDCचं विस्तारीकरण झालंय आणि त्या ठिकाणी आता नवीन 10 प्रकल्प उभे करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतलाय आणि त्याच्यातले एक मोठे गुंतवणूकदार त्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत, अशाही बातम्या येत नाही. बातम्या येत आहेत फक्त कोणी काय कुठं कुणी मारलं, कुणी घोडं मारलं, कुणी हत्ती मारला, कुणी गाढव मारला. अशा पद्धतीच्या जर परिस्थित्या जिल्ह्याच्या अवस्थेमध्ये ठेवून जर खऱ्या अर्थानं स्वतः निश्चिंतपणे ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत असतील ना, तर त्यांनी राजीनामे द्यावे. कारण की यांच्या हातात जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद नाहीये. यांच्या हातात सत्ता समीकरण सांभाळण्याची किंवा कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची परिस्थितीच राहिलेली नाहीये. मग प्रतिनिधित्व करायचं तरी कशाला? नुसते लाडू खायला का नुसता तोरा मिरवायला? अशा अनेक प्रश्न आता पटलावर पडू लागलेले आहेत. आणि वास्तविक स्वरूपात जर नैतिक जबाबदारी असेल, नैतिकतेचं भान असेल, तर सगळ्यांनी एक बैठक घेऊन हे सगळे प्रकरण का होत आहेत, का पोलीस यंत्रणा यासाठी या सगळ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी किंवा आपला कायदा सुव्यवस्थेचा बडगा दाखवण्यासाठी का कार्यक्षम नाहीये, याचं खऱ्या अर्थानं विवेचन केलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे. कारण की अशा परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं जनता जगू लागली आणि जनता वागू लागली तर कुठलंच काही राहणार नाही. मग रोज नवीन नवीन घटना, नवीन नवीन परिस्थिती आणि या देवाणघेवाणीवरून तर नवीन नवीन प्रयोग होणार आहे. त्यामुळं या सगळ्या जर घटना खऱ्या अर्थानं थांबवायच्या असतील आणि परिस्थिती ही नियंत्रणात ठेवायची असेल तर सक्षमतेने याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्यावर मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि हा मुद्दाच खऱ्या अर्थानं कळीचा झालाय. आज या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्याच्या भाषेत राहिलेल्या आहेत. कृती मात्र शून्य दिसते आणि त्याचाच परिणाम हा सामाजिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळं आता तरी खऱ्या अर्थानं तुमची नैतिकता जर झोपलेली असेल तर ती जागी करा. आणि या सर्वसामान्य जनतेने जे तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे, सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला जे मतदान करून तुम्हाला आपलं प्रतिनिधित्व म्हणून स्वीकारलंय ना, त्याची परतफेड करा. नाहीतर ही परिस्थिती अजून हाताबाहेर जाईल आणि खऱ्या अर्थानं जंगल राज या बीड जिल्ह्यात निर्माण होईल. जंगल राज, ज्याची लाठी त्याचीच म्हैस. अशा पद्धतीची जर परिस्थिती होऊ लागली आणि अशा परिस्थितीत जर हे सगळे पोचू लागले ना, तर येणारा काळ हा जिल्ह्यासाठी खूप चांगला आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळं आत्ताच काहीतरी ज्या भूमिका आहेत त्या मांडा. कोणाला कोणते सक्षम अधिकारी 2 SP नाही 4 SP लावा, संख्याबळ दुप्पट करा, पण ही गुन्हेगारी थांबवा आता. कारण की ही गुन्हेगारी परवडणारी नाही. आणि या गुन्हेगारीची जे प्रताप एक ना एक दिवस ज्या पद्धतीने सर्वसामान्यांच्या जीवावर उठतायत ना, त्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाते. फक्त एवढंच विधान करण्यापुरतं तुम्हाला नियुक्त नाहीयेत. या सगळ्या गोष्टीचं सारासार विचार करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थानं या मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण? प्रशासन, राजकीय भूमिका की सामाजिक भूमिका? तुम्हीच विचार करा. आणि सुचलं काही तो कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.